किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला कोकणातली खास रेसिपी करायची आहे, जे सणासुदीला ती करतात. तर आज आपल्याला काळ्या वाटाण्याची भाजी करायची आहे, किंवा त्याला आमटी देखील म्हणतात, आणि चवीला एक नंबर लागते बरं का. तर चला तयारी करूया. आपल्याला करायची आहे काळ्या वाटाण्याची भाजी. तर अशा प्रकारे हे काळे वाटाणे असतात, आणि हे काळे वाटाणे आता आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. तर पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. हे वाटाणे आता आपल्याला भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे 1-2 तास उन्हामध्ये ठेवले की पटकन हे भिजले जातात. त्याच्यामुळे हे उन्हामध्ये ठेवलेले आहेत आपण. तर आपले वाटाणे इथे चांगले भिजले आहेत. तर 3-4 तास उन्हामध्ये ठेवल्यावरती चांगले भिजले जातात. तर रात्रभर भिजवायची देखील गरज नाही. असे उन्हामध्ये ठेवले की असे टपोरे फुललेत बघा. तर यातलं पाणी काढून टाकूया आणि भाजीची तयारी करू. कढई ठेवून घेऊया आपण. काळे वाटाणे आहेत ते टाकून घेऊया. तर यामध्ये आपण पाणी टाकूया. आपण येथे वाटण काढलेलं आहे. लसूण, खोबरं, 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 1 कांदा घेतलेला आहे. आता हे भाजून घेऊया आपण. ते आपण कांदा भाजायला टाकूया, आणि इथे आपण टोमॅटो घेतलेले आहेत ते देखील भाजूया. आता उकळीमध्ये शिजले जातील, आणि तोपर्यंत खारेमध्ये आपला कांदा आणि टोमॅटो चांगला भाजला जाईल. कांदा आणि टोमॅटो आपला चांगला भाजला गेला आहे. आता तो काढून घेऊया. हे बघा, छानपैकी असा काळसर करून घ्यायचा. टोमॅटो देखील व्यवस्थित भाजला आहे. आता वाटण आपण थोडंसं थंड करून घेऊया, कारण का आपल्याला टोमॅटोचे साल काढून घ्यायचे आहेत, आणि कांदा हा असाच वाटायचा आहे आपल्याला. तर टोमॅटो थंड झालेले आहेत. आता आपण वरची साल काढून घेऊया, आणि पटकन निघली जाते व्यवस्थित टोमॅटो भाजला गेला की. आणि असे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. पण आल्याचा तुकडा घेतलेला आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, कांदा आपण फोडून घेतलेला आहे, आणि टोमॅटो देखील आपण बारीक काप करून घेतलेले आहेत, खोबरं आणि कोथिंबीर. आता हे वाटण आपण बारीक करून घेऊया. एकाचे 2 तुकडे होत आहे. ते काढून घेऊया आपण. पुन्हा कढई ठेवूया. आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तर आपण इथे वाटण वाटून आणलेलं आहे. छानपैकी असं बारीक वाटण केलेलं आहे पहा. आणि मस्त होते काळ्या वाटाण्याची आमटी. असंच वाटण काढायचं. चांगलं गरम झालेलं आहे. फक्त आपण कढीपत्ता टाकणार आहोत फोडणीला. आणि इथे घरगुती आपला काळा मसाला आहे केलेला, तो टाकून घेऊया. 2.5 चमचे आपण तोप मसाला घेतलेला आहे, आणि 2 चमचे आपण गोडा मसाला घेतलेला आहे, आणि थोडीशी हळद. मसाले तेलावरती आपण चांगले परतून घेऊया. आणि आपण जो काळा मसाला केलेला आहे घरगुती, खूप छान होती त्याची भाजी, मस्तपैकी चवीला होते बघा. आता चांगला मसाला परतला गेला आहे. आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते टाकून घेऊया. तर वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाला चांगला शिजला की मग भाजी देखील चवीला चांगली होते. मसाला आपला चांगला परतला गेला आहे. यामध्ये आता वाटणाचं पाणी टाकूया आपण. थोडंसं ढवळून घेऊया, आणि आता झाकण ठेवूया आपण. हे मसाला चांगला शिजला जाईल. झाकण काढूया. मसाला चांगला शिजला आहे, आणि तरी पाहू शकता छानपैकी आपल्या घरगुती मसाला जो केलेला आहे ना, त्याचा खमंग असा वास सुटला जातो, आणि छानपैकी अशी तरी आलेली आहे. तर असाच मसाला चांगला शिजून द्यायचा. आता यामध्ये आपण जे वाटाणा शिजवला होता तो सर्व टाकून घेऊया. मध्ये आपण वाटणाचं पाणी टाकूया. तर जेवढी आपल्याला रसा भाजी करायची आहे
त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. तर यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. खडे मिठाचा वापर केलेला आहे. आता भाजीला चांगली आपण खदखदून अशी उकळी आणूया मोठ्या आचेवरती आणि मंद आचेवरती एक 10 मिनटं भाजी ठेवूया. म्हणजे वाटाणा जो आहे तो चांगला मऊसूत शिजला जाईल. झाकण ठेवूया आपण. आता काढूया. छानपैकी अशी खदखदून उकळी आलेली आहे. हे पहा. आणि कट देखील छान आलेला आहे. तर आपला वाटाणा देखील येथे शिजला गेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. आपली भाजी खाण्यासाठी येथे तयार झालेली आहे. तर खाली उतरून घेऊया. आणि मस्तपैकी अशी पातळसर पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही, भाकरीबरोबर अशी चुरून खाता येईल अशी आपली भाजी येथे तयार झालेली आहे. वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया पुन्हा एकदा. आज केलेली काळ्या वाटाण्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा. खूप छान होते चवीला. असाच मसाला काढायचा आणि अशी भाजी करायची. आज केलेली काळ्या वाटाण्यातली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.